यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। यानंतर लगेच पांडू भाऊजी बनसोडे यांचा या ठिकाणी सत्कार होईल। रामभाऊ पिराणे यांचा या ठिकाणी सत्कार होईल। संजय जाधव यांचा या ठिकाणी सत्कार होईल। संतोष पवार यांचा या ठिकाणी सत्कार होईल। त्यांनी स्टेजवर जावं। या सप्ताहामध्ये सर्वच कमिटीचं योगदान आणि आपल्या सर्वांच्या योगदानातून आशीर्वादातून हा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 15वे। यानंतर शंकर मामा भोजने यांनी स्टेजवर जायचं। रामभाऊ पिराणे यांनी स्टेजवर जायचं। वैभव जवळ यांनी या ठिकाणी स्टेजवर जायचं। उन्हातानामध्ये ज्यांनी आपल्याला या मंडपचं एक नियोजन करून दिलेले आहे, श्रीराम साऊंड सर्व्हिसचे राहुल खरात यांनीही वर जायचं। ज्यांनी आपल्याला 7-8 दिवस मिष्टान्न भोजन अतिशय सुंदर प्रकारे दिलं असे गणेश भाऊ घाटुळे वस्ताद यांनी या ठिकाणी यायचं। यानंतर आजचे शिवरात्री निमित्त महाप्रसादाचे यजमान बालासाहेब भाऊ खरात, भाऊसाहेब भाऊ खरात, दत्ता सेठ लांडे, प्रल्हाद सेठ राजपूत, शिवाजी वाघुंडे, पप्पू अग्रवाल यांच्याकडून आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शिवरात्री निमित्त सर्वांना या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं फराळाचं भोजन दिलेलं आहे। नाना त्यांनी 7 दिवस ह्या कार्यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेत। असे असणारे आपले सर्वांचे आदरणीय नाना यांचा सत्कार जयप्रकाशजी राठी सेट करतील टाळ्याच्या गजरात। हे बघा, कमिटीच्या वतीनं सर्वांचा सत्कार झालेला आहे, पण जर कोणी विसरून राहिला असेल तर व्यासपीठावरून सर्वांना सारखाच आशीर्वाद असतो, म्हणून कोणी नाराज होता कामा नये। कारण जे पुढं काम करणारे व्यक्ती असतात त्यांना कुठंतरी शाबासकी दिली पाहिजे। हे धर्माचं काम पुढं त्या ठिकाणी चाललं पाहिजे। याच न्यायाने प्रतिज्ञाचं ठरवलं की यांचा सत्कार केला पाहिजे, म्हणून शेठीच्या हाताने त्या सर्वांचा त्या ठिकाणी सत्कार झालेला आहे। आणि ताईनं सर्वांनाच आशीर्वाद व्यासपीठावरून शिवमहापुराणाचा दिलेला आहे, म्हणून सर्वांना एकदा पुनश्च एकदा या निळकंठेश्वर महादेव भगवान परमात्म्याच्या हार्दिक हार्दिक त्या ठिकाणी शुभ आशीर्वाद आणि शुभेच्छा। चला आजचे आरतीचे यजमान राजू शेठ दहाळे, राजेंद्र जाधव, बंडू भाऊ खरात, संदीप दादा खरात, प्रल्हाद सेठ राजपूत, भाऊसाहेब खरात, बाबा सोळुंके, संदीप भैया आंधळे, केतान देवा पुराणिक, किशोर सेठ भांगडिया, अक्षय शिंगाडे, रामा पिराणे, संतोष पवार देवा, राहुल मुंडे, सुभाष शिंदे लालवाडी ज्यांनी या आपल्या मंदिराचा कळस ज्यांनी दिलेला आहे, असे आमचे सुभाषदाजी शिंदे लालवाडीकर, सुनील शेठ राऊत, दत्ता शेठ लांडे, सर्व यजमानांनी या ठिकाणी आरतीसाठी समोर यायचं। यजमानासाठी समोर जागा द्या। सर्वांनी थोडं माग व्हा। सर्व यजमान अगोदर यजमान येऊ द्या सगळे। आजचा केशर पारा ज्यांनी अतिशय उत्कृष्ट आपल्याला या ठिकाणी केशर पारा निर्माण करून दिलेला आहे, असे आमचे वैभव जयवाळ, त्यांची आई
सिंधुताई जयवाळ यांचं हमेशा मला सर्वांना या ठिकाणी